थंडीच्या दिवसात घरोघरी डिंकाचे लाडू बनवले जातात। लाडू बनवण्याची प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते। तर आज आपण बनवूया हिवाळा स्पेशल अतिशय सोप्या पद्धतीने पौष्टिक आरोग्यदायी डिंकाचे लाडू। थंडीमध्ये एक लाडू दररोज खा आणि अशक्तपणा, थकवा, सांधेदुखीला दूर पळवा। चला तर बनवूया डिंकाचे लाडू। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो खारीक पावडर आणि अर्धा किलो किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे। 100 ग्रॅम काजूचे तुकडे करून घेतलेत। त्याचप्रमाणे 100 ग्रॅम बदामाचे तुकडे आणि 100 ग्रॅम डिंक घेतला आहे। अर्धा किलो गूळ बारीक चिरून घेतलाय। त्याचसोबत अर्धा किलो गव्हाचं पीठ, 100 ग्रॅम बारीक रवा आणि 100 ग्रॅम साजूक तूप लागणार आहे। तर सर्व कोरडं साहित्य भाजून घेऊ। आता गॅसवर जाड कढई ठेवलीये। यात 2-3 चमचे साजूक तूप टाकून काजू बदामाचे तुकडे भाजून घ्यायचे। काजू बदामाचे तुकडे 2-3 मिनिटं मंद आचेवर खरपूस भाजून झाले। आता काढून घेऊ। आता रवा भाजून घ्यायचा। सुरुवातीला रवा 1-2 मिनिटं असंच भाजायचा, म्हणजे पटकन भाजले जातो। 1-2 मिनिटांनी 2 चमचे तूप घालून रवा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे। तर इथे रवा 5-6 मिनिटात गुलाबीसर भाजून झाला। आता आपण खोबऱ्याचा किस भाजून घेऊ। खोबरं भाजताना कढईच्या तळापासून सतत हलवत मंद आचेवर भाजायचं, म्हणजे ते करपत नाही। तर पहा, 5-6 मिनिटात खोबरं छान खरपूस भाजलं आहे। आता एका ताटात काढून थंड करून घेऊ। आता आपण खारीक पावडर भाजून घेऊया। खारीक पावडर मंद आचेवर फक्त 2-3 मिनिटं भाजून घ्यायची, जास्त भाजायची नाही। तर पहा, खारीक पावडर ही भाजून झाली, हलकासा रंग बदललाय। आता ही काढून घेऊ। आता कढईत 5-6 चमचे तूप घालून डिंक तळून घ्यायचा। तर इथे मी डिंक फोडून घेतलाय। डिंक फोडून घेतल्यामुळे तो पटकन तळले जातो। डिंक तळताना एकदम न तळता थोडा थोडा करून तळायचा। मंद आचेवर डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो। तर डिंक तळून झाला। आता याच उरलेल्या तुपात कमी गॅसवर गव्हाचं पीठ भाजून घेऊ। सर्व तळलेलं साहित्य एका मोठ्या भांड्यात किंवा मोठ्या परातीत काढून घ्यायचं। गव्हाचं पीठ भाजताना आपण बेसन लाडूला बेसन कसं थोडं थोडं तूप घालून भाजतो ना, तर तसंच मंद आचेवर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी 5-6 चमचे तूप घालून सतत हलवत पिठाचा रंग बदलेपर्यंत मंद आचेवर पीठ भाजून घेतलं। तर तुम्ही पाहू शकता, पिठाचा रंग बदललाय। हे पीठ भाजायला मला साधारण 8 ते 10 मिनिटं लागली आहेत। सर्व साहित्य भाजून मी एका मोठ्या परातीत काढून घेतलंय। खोबरं, खारीक पावडर, तळलेला डिंक, ड्रायफ्रुट्स, गव्हाचे पीठ आणि रवा। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे मी सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेतलं, छान मिसळून घेतलं आहे। आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवलीये। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची व यात चिरलेला गूळ घालायचा। गूळ नेहमी चिरून घालायचा, म्हणजे पटकन मेल्ट होतो। आता यामध्ये उरलेले 2-3 चमचे साजूक तूप घालायचं आणि अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करू। गुळात पाणी घातल्याने पाक कडक होत नाही, मिश्रण शेवटपर्यंत ओलसर राहतं आणि लाडू वळायला सोपे जातात। त्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करा। आता गूळ मंद आचेवर वितळवून घ्यायचंय। तर पहा, इथे गूळ वितळलाय। गॅस अजिबात फुल करायचा नाही, मंद आचेवर याला शिजवून घ्यायचे। याला जास्त वेळ लागत नाही, लगेच हा पाक तयार होतो। पाकाला असा फेस आला की 1.5-2 मिनिटं असंच ठेवायचं, हलका रंग बदलू द्यायचा। पाकाला थोडासा चिकटपणा आला की गॅस बंद करायचा आणि गरम गरम पाक या मिश्रणावर ओतायचा। थोडा थोडा पाक टाकून मिक्स करायचं। सर्व पाक टाकून झाल्यावर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हा पाक करण्यासाठी मला फक्त 3-4 मिनिटं लागली आहेत। आता हे लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर परातीत एका बाजूला करून दाबून ठेवायचं, म्हणजे ते मिश्रण शेवटपर्यंत गरम राहतं। लाडू वळताना चांगले दाबून वळायचे, म्हणजे ते फुटत नाही, व्यवस्थित बांधले जातात। तर पहा, अगदी सहज लाडू वळले जातोय। तर अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊ। तयार झाले मस्त खुसखुशीत अतिशय पौष्टिक आरोग्यदायी डिंकाचे लाडू। थंडीमध्ये दररोज एक लाडू खा आणि अशक्तपणा, थकवा, सांधेदुखीला दूर पळवा।
तर तुम्हीही अशा पद्धतीने शरीराला ऊर्जा देणारे डिंकाचे लाडू नक्की बनवून पहा। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।